आय न्यूज। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने नाविलाजास्तव शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी सुरतच्या बाजारपेठेत जावे लागत होते। शेतकऱ्यांचा भाजीपाला कमी वेळात कमी खर्चात विक्री करता यावा यासाठी बागलाण तालुक्यातील ढोलबारे गावानजीक कसमादे प्रोड्युसर कंपनीच्या आवारात भाजीपाला मार्केटचा शुभारंभ करण्यात आला। याचे उद्घाटन तनिष्का धनंजय खैरनार या विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कसमादे प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते। बागलाण तालुक्यासह कळवण, देवळा या तालुक्यामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी सुरतच्या बाजारपेठेचा आधार घ्यावा लागतो। यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च व वेळ लक्षात घेता कसमादे प्रोड्युसर कंपनीने ढोलबारे शिवारात भाजीपाला विक्री मार्केट सुरू केल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे। या बाजारपेठेत शेतकऱ्यांना आपला भाजीपाला दररोज 2 ते 5 या वेळेत विक्रीसाठी आणता येणार आहे। लिलाव झालेल्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात रक्कम दिली जाणार असल्याचे यावेळी कसमादे प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले। खाजगी बाजार समितीचं उद्घाटन केलं आणि कांद्याचा निलाव या ठिकाणी चालू केला। चालू करत असताना सुद्धा आपल्या मनात याच भावना होत्या की या परिसरातून पिंपळगावला शेतकरी जातो, उमराण्याला जातो, लासलगावला जातो, 5-6 हजार रुपये ट्रॅक्टरचं भाडं वाया घालतो आणि संपूर्ण दिवस वाया घालत असतो। का जात असतो तर त्यांना शेजारील बाजार समितींपेक्षा जास्त भाव मिळतो म्हणून जात असतात। आपण प्रयत्न करून की ज्या पद्धतीने माझ्या शेतकऱ्यांना लासलगाव असेल, पिंपळगाव असेल, उमराणा असेल या बाजार समितीमध्ये भाव भेटतो, त्या धर्तीवर आपण तोच भाव त्यांच्याच परिसरात मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू आणि तो प्रयत्न आम्ही केला आणि आमच्या येथील उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी बांधवांनी एक निश्चय केला की भले आपण 50 पैसा नफा कमी कमवू, पण ज्या पद्धतीने पिंपळगाव, लासलगाव, उमराणा या परिसरात शेतकरी या ठिकाणून जात होता त्याला असा भाव देऊ, त्याला अशी सुविधा उपलब्ध करून देऊ की आपण तोच भाव या परिसरात त्यांना कसा मिळेल याच्यासाठी माझ्या सर्व व्यापारी बांधवांनी जे प्रयत्न केले त्याचं फळ म्हणून गेल्या 3 महिन्यापासून जे मार्केट या ठिकाणी चालू केलं त्याला जो जनतेने, शेतकऱ्यांनी जो परिसरातून जो प्रतिसाद दिला, हा प्रतिसाद लक्षात घेऊन आपण भाजीपाला असेल, फळबाग असेल, हा सगळा या परिसरात पिकणारा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना कांदाच नाही तर भाजीपाला असेल, फळबाग असेल, या सगळं त्याच्या पिकांना त्याच्या परिसरात चांगल्या पद्धतीने मार्केट उपलब्ध करून द्यावा हा आपला उद्देश होता आणि त्या उद्देशाने ज्या पद्धतीने आपण कांद्याच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत आणि तो शेतकऱ्यांचा प्रतिसाद आपण बघितला। त्या दृष्टीने आपण गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही भाजीपाला या मार्केटसाठी प्रयत्न केलेत आणि आजचा हा जनतेचा आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघून निश्चितपणे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्या पद्धतीने भाजीपाला मार्केटवर सुद्धा तुम्ही जो पद्धतीने विश्वास ठेवाल त्याच पद्धतीने या ठिकाणून शेतकरी जे सुरत, बडोदा, इतर राज्यात जो त्याचा भाजीपाला विकण्यासाठी जात होते त्या परिस्थितीत त्याला सुरत, बडोदा अशा परिस्थितीचा भाव या ठिकाणी आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्याची परिसरातून त्याच्या भाजीपाला असेल, कुठलंही उत्पादन असेल ते विक्रीसाठी कुठं जावं लागेल अशी आम्ही व्यवस्था येऊ देणार नाही। एवढं बोलून या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो आणि यापुढेही शेतकऱ्यांना ज्या सुविधा उपलब्ध राहतील। याच्यानंतर आपण भुसार आणि फळबाग या मार्केटकडे सुद्धा वळणार आहोत, परंतु आपण एक मार्केट या ठिकाणी सक्सेस करून आणि शेतकऱ्यांना योग्य व्यासपीठ देण्याचा आपण प्रयत्न करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। ढोलबारे येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटला
शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानेच भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे। लवकरच भुसार मार्केटही सुरू केले जाणार असल्याचे पवार यांनी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले। पहिल्याच दिवशी भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकरी व खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांचे आभार गणेश पवार यांनी मानले। तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो। ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे। खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा।